आता जे सगळे पोलीस पण आले, सगळे बोलवले, तुम्ही काही झालं नाही, तुम्ही ज्यांचं काम करता म्हणजे जय जयकार करता असता सोनवणेंना तुम्ही फोन का करत नाही? आम्ही त्यांना सुद्धा फोन केलाय, सकाळी त्यांच्या कानावरती देखील ही गोष्ट घातली. आता त्यांच्याशी पण संपर्क झाला, ते म्हणले मी पण येतो, फोन करतो. तिकडे काही त्यांच्या ऑफिसला काही महत्वाची लोक तिकडे गेलेले आहेत, तिथलं काम संपलं का ते इकडे येणार आहेत. तोपर्यंत इथं जुन्नर पोलीस स्टेशनचे अजून काही अधिकारी इथं येणार आहेत. ते आल्यानंतर आपण त्यांच्यावरती जसं आपलं ठरलंय की ज्या पद्धतीने ही शाळा दडपशाही पद्धतीने काम करते, इथं अनेक प्रकारचे झालं ते आता कळलं आम्हाला. ऐका ना तुम्ही, ऐका ना, पहिली गोष्ट मी काय विचारतोय तुम्हाला का तुम्ही म्हणले फोन करून आता 2-2.5 तास झाले, बरोबर आहे ना? आता परत फोन केला, लावा ना मग परत. नाही आता लावलाय, त्यांनी सांगितलं मीटिंग मध्ये आहे मी, लावा ना परत, लगेच तात्काळ मी इकडे येतो म्हणून सांगितले त्यांनी मला. परत लावा ना फोन. बघू महत्वाचा विषयाला आपले आमदार येतात की नाही, इतका गंभीर विषय असताना सुद्धा मुलींना आळ्या चारल्यात आणि परत म्हणतात ते मोड आलेली भाजी होती. हसू नका ओली, बोला. मी लावलाय फोन, पण त्यांनी मला आत्ताच सांगितलं फोन करून की मीटिंग संपली का मी बोलतो म्हणून. इथं पत्रकार आलेत म्हणून सांगा ना, म्हणून या ना. हॅलो, स्पीकरवर लावा ना फोन. दादा, सोमतवाडी आश्रम शाळेत गेले, पत्रकार इथं आलेत. पत्रकारांचं म्हणणं असं आहे की बाबा आळ्या खायला घातल्या आणि सांगतात की आळ्या नाही, मोड आलेला आहे, फोन स्पीकरला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे की इथं आमदार साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे. तुमचं म्हणणं काय? माझं पण म्हणणं आहे का इथं येऊन लक्ष घातलं पाहिजे. पोलीस पण आलेत, सगळ्यांना तक्रारी, सगळ्यांना फोनवरून तक्रारी झाल्यात कमिशनर पर्यंत. नाही आम्ही लेखी पण कळवतो, पण काय प्रॉब्लेम नाही. ऐका ना दादा, मेन प्रॉब्लेम काय झालाय इथं, त्यांनी आता काय सांगतात की इथं आळ्याच नाही निघाल्या जेवणामध्ये म्हणून. आता इथं पोलीस आलेत, आम्हाला इथं आतमध्ये येऊन देते नाही. बऱ्याचशा मुलींनी सांगितलं की आळ्या निघाल्यात म्हणून, इथं गुटख्याच्या पुड्या पडल्यात. नाही, पोलीस नाही, प्रशासन येऊन देत नाही. आम्ही पोलिसांना मदतीला बोलवले, ते मुख्याध्यापक आणि अधीक्षक ते तिकडे आतमध्ये गेले, त्यांच्याकडे जावं लागेल. जाऊ का फोन घेऊन? चला तुम्ही या नाही दादा, तुम्ही येऊ शकता का इकडे? जर आले तर बरं होईल. बोला बरं मॅडमला इकडे, मॅडम फोनवर बोलतील. 1 मिनिट दादा, 1 मिनिट होल्ड करा फक्त. चला बरं, हो बोलवा, तुमच्या याला बोलवा बरं मॅडमला पटकन. पुन्हा आमदार साहेबांचा फोन आहे, पटकन या. लाईव्ह चालू आहे आणि फोन लावलाय. हसू नका ओली, तुम किती ताकद कळू द्या आता. बरं आपण इथं थांबा, इथं तिथं जाणं योग्य नाहीये. हा ना, आता काय इकडे दे ना फोन. हे जरा. हॅलो दादा, संदीप बोलतोय मी. अहो इतकं चुकीचा कारभार चालू आहे दादा, तुम्ही जरा इथं 5 मिनिटं जर आले तर खूप विषय सॉल्व्ह होईल. हा ना, आता ते दत्ता गावरून लावलं होतं ना फोन तुम्हाला सकाळी. हा ना, तुम्हाला आहे ना इथं येण्याची खूप गरज आहे. आता नका येऊ तुम्ही, परत तुम्ही आज या ना, म्हणजे दुपारनंतर या. आता त्यांचं म्हणणं घ्या तुम्ही प्रशासनाचं, आणि याला तक्रार घेऊन वरती जाऊ द्या ठाण्याला, मी करतो ना कारवाई. हा ठीक आहे, आता आम्ही आमचं त्यांचं म्हणणं घेतलेलं आहे ऑलरेडी. त्याच्या मुख्याध्यापक आहेत, उडवाउडीची उत्तर देतात. अख्ख्या त्या आश्रम शाळेमध्ये गुटख्यांचा सडा पडलेला आहे. अतिशय त्या 10-12 मुली इथं आम्हाला भेटल्या. त्या मुली म्हणाल्या का परवा आमच्या जेवणामध्ये खूप आळ्या होत्या आणि नंतर ते जेवण फेकून दिलं, काही रिटर्न केलं. आणि आता ह्या मुख्याध्यापिका म्हणतात असं आळ्या नव्हत्याच, मी असं बोललेच नव्हते आणि असं नाहीच आहे. मला इन्स्ट्रक्शन करायचे त्यांचा जो वरचा अधिकारी ठाण्याचा, मी त्याला हे पत्र केलं ना, त्याला मी खाली बोलवलं ना 0 मिनिटामध्ये इन्स्ट्रक्शन करायला. मी काय करणार बघा, तुम्ही जोपर्यंत कागद येत नाही ना तोपर्यंत कुठलंही प्रशासन आपल्याबरोबर येत नाही खाली. हे बरोबर आहे तुमचं. आणि जेव्हा तो हा कागद तयार करेल दत्ता गावाने आणि त्यांना घेऊन देईल, तर मी त्यांना काय म्हणेल की तुम्ही 2 दिवसामध्ये आणि यापर्यंत आमचा फोन कुठल्या अधिकाऱ्याला खाली येणं का
आता ते मॅडम आलेले आहे ते खरं म्हणजे गेटच्या आतमध्ये येऊन देत नाही. आता ते फोनवरच बोलतात, कोणतरी वरिष्ठ बोलत असेल कदाचित. दत्ता भाऊ त्यांना आवाज द्या. ते वरिष्ठ जसं सांगेल तसं करतात. एकदम आता येते फोन आला का मग वेगळंच बोलतात. काय आमदारांचा फोन सांगून पण आता काय ते एवढं लक्ष घालत नाही. यांचं आमच्या शाळेत घुसले गुन्हा दाखल करू करतील ते म्हणतात यायचं. ते आमदार साहेब काय म्हणतात बघ. नमस्कार सर. गरजे कल्पना गरजे. नाही सर, परीक्षा आहेत ना सध्या, मुलींना डिस्टर्ब व्हायला. तुमच्या परीक्षा मी पाहतो सर्वांच्या. तुमची परीक्षेची वेळ आलेली आता. त्या तिथे मुलांना त्या ठिकाणी जेवण मिळतं त्याच्यामध्ये आळ्या सापडलेल्या आहेत. आणि मग अशा पद्धतीमध्ये आपण जर माणुसकीचा थोडा आवाज जर आपल्यामध्ये असेल तर आपण त्याच्यामध्ये आपण निर्णय करत असताना थोडी पारदर्शकता आणली पाहिजे ना. आणि आज उद्या खरं तुम्ही ते आवाज कमी नका करू, वाढवा. तुमच्या कमिशनर खाली बोलवतोय, त्यांना उत्तर द्या तुम्ही. मी तुमचे सगळे निर्णय घ्यायलाच बसले आता. तुम्हाला याला ठरवावं लागेल की आपल्याला योग्य वागायचं आहे का आपल्याला चुकीच्या पद्धतीने बिहेव्हिअर करायचं आहे. तुम्हाला ठरवावं लागेल एकदा, कारण त्याचा कुठली लाईन ऑफ ऍक्शन मध्ये तुम्ही सुद्धा पात्र व्हाल ना त्याच्यामध्ये. शेवटी प्रत्येकाला आपली जबाबदारी, प्रत्येकाला आपली नोकरी महत्वाची नाही का. आपण दुसरं कोणाचं ऐकून थोडीच वागणार आहे का. तुम्ही त्यांना रिप्लाय द्या ना तर काहीतरी. मॅडम तुम्ही ऐकून घ्या. ऐकते ना मी सर. आणि तुम्हाला माहिती आहे का या तालुक्याचा इन्चार्ज म्हणजे तालुक्याचा आमदार आहे. हो सर. तुम्हाला आणि तुम्ही माझ्याशी बोलताय, तुम्हाला दुसरं माझ्याशिवाय कोणाचं संरक्षण आहे तरी सांगा, कोणाचं नाही मिळणार. तुम्ही त्यांना बोला ना काय होतं, आळ्या होत्या का नाही ते सांगा ना. चुका असेल तर आम्ही सुधारतो, बदलतो, आम्ही कळवतो. ठीक आहे ना. आम्ही येऊन देणार नाही, आम्ही पाहून देणार नाही, आम्ही बोलून देणार नाही, पद्धत नाही ना. या ही लोकशाही आहे ना. ही काय आपली बाकी अख्खी घातली तर कुणाची नाही सर, तसा नाहीये प्रश्न. मुलींची शाळा आहे म्हणून थोडं, बाकी काही नाही. काय मुलींची शाळा म्हणजे काय. मुलींची शाळा असेल तर काय काहीतरी याला असेल काय आपल्याला. पालक येऊ शकतात, लोकप्रतिनिधी येऊ शकतात, जनरल लोक येऊ शकतात, पत्रकार येऊ शकतात. आणि दिवाळी ढवळ्या येतात ना तर रात्री 12 वाजता येतं कोणी. पण तुमच्या कार्यरत कामकाजाच्या वेळेला येत आहे. ठीक आहे. तुम्ही त्यांना कोणत्याच कुणाचं ऐकून आणि मी तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांच्या ट्रॅक रिपोर्ट मी काढायला लावणार आहे आता. मी एखादी गोष्ट जर मला घेतलेला तर मी त्याच्या पाठीमागे लागतो. तुम्ही सज्ञान आहात, जबाबदार आहात, कुणाच्या दबावाखाली बिलकुल वागायचं नाही. तुम्हाला तुमची नोकरी, तुमचं काम आणि तुमची जबाबदारी आमच्या दृष्टीने महत्वाची आहे. हो सर. लक्षात का. तर आपण कारण नसताना ठीक आहे ना. आता आपण चालवत असताना कुठल्या युनिटमध्ये तुम्ही असताना झाला तर त्याच्यामध्ये काही गोष्टी समजा तुम्हाला एखादी समजा त्या ठिकाणी उठवलं जाईल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये बदल करा, सुधारणा करा. मग तुम्ही सगळं जर टाकून टाकायला बसलं, दाबायला बसल्यानंतर मग ते आज जाऊन दाबलेली गोष्ट मोठ्या ताकदीने पैसे जाऊन पुन्हा पाठीमाग ओढून जाते ना. मग परत तुमच्या अंगावर येईल. लक्षात का तुम्हाला. ते काही जे कळतंय तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणू द्या. आता या बाबतीमध्ये मी ऑलरेडी सगळ्या राज्याचे प्रमुख सचिव त्यांना खाली बोलवते इन्स्पेक्शनला, स्पेशल सामंतवाडी. लक्षात का. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलेत आमदारांचं तरी ऐकायसाठी. हे बघा इथंच गुटखा आहे बघा. कुठे गेले ते हे बघा. पालक गुटखा घेऊन पालक आलेले गुटखा घेऊन चालतं का मॅडम. अहो तुमच्या इथं युक्त्या इथं गुटखा टपरी हो. तुम्ही परमिशन दिली का टपरी होती गुटखा काय. टपरी कशी काय तुमच्या प्रिमायसेस मध्ये. सर कंपाऊंडच्या बाहेर आहे. अहो 100 मीटरच्या बाहेर पाहिजे शाळेचं ग्राउंड. मुख्याध्यापकाची जबाबदारी गुन्हा दाखल करायची. बोलते सर मी करते. 100 मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थ जर विकत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करतो मुख्याध्यापक पोलीस स्टेशनला. आपण का नाही काय कारवाई करत. आपल्या इथं तिथं होल पाडलंय त्या संरक्षण भिंतीला. तुम्हाला बघायचं का होलच्या आतमध्ये काय चालतं. तुमच्या मुली तुमच्या याच्यावर आहेत ना, पालक तुमच्या याच्यावर देत आहे. एवढं मोठं बगदाड तर बघा पुरी आहे तिथं अजून. त्या बगदाडात आलड पालड येऊ शकतात. त्या तिथं कोणाशी बोलतात त्या तुम्हाला दिसत नाही का. ते मुली तुमच्या इथं भरोश्यावर लोकांनी इथं सोडल्यात. तिथं मुलींचं कोणाचं काही चुकीचं घडलं याला कोण जबाबदार आहे.
आणि तुम्ही मगाशी मॅडम म्हणल्या का तुम्हाला इथं परवानगी नाही, हे इथं कॉन्ट्रॅक्टदार येतात, इथं मुलींची शाळा आहे बरोबर. आता हे कामगार इकडे झाले कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर, त्यांना हे कशी जाऊ दे, ते परवानगी? कंत्राटदाराचं काय मग ते केव्हा काम करणार? त्यांचं बरोबर, ते नाही विषय, ते बरोबर ते कामाच्या ते तुमचं चुकीचं आहे कामगारांना- ते. हे बघा तुम्हाला दाखवतो, इकडे जरा पुढे या, मी तुम्हाला दाखवतो बघा. प्लीज माझ्यासाठी या, माझ्यासाठी नका उद्या पुरींच्या आयुष्यासाठी या. या या इकडे. हे काय आहे? हे असं योग्य आहे का? हे बघा इकडे, हे बघा, हे बघा केवढं मोठं बघतात बघा बघा. तिथं 5-6 मुली आहेत आता लपल्यात बघा तिथं साईडला, लपलेत ते आता. आता साईडला लपल्यात. मग हे तुम्हाला दिसलं का नाही मॅडम? तिथं मुली पलीकडे जातील, काही जर झालं तर याला कोण जबाबदार आहे? तुम्ही म्हणणार बाहेरून काहीतरी झालं असेल. नाही बुजवलं जाईल सर, बुजवलं जाईल, कारण शैक्षणिक साहित्य वगैरे काही लागलं तर तर चला बरं आपण तिथं जाऊ, नक्की काय सिच्युएशन आहे बघू, ते कोणाशी बोलते ते तर बघू. नाही सर, बघू आम्ही. घेते मी ते बुजून घेते. अहो तिथं बघू ना, तिथं जाऊन बघू ते नक्की पलीकडे कोण आहे, काही मुलं आहेत का टार्गेट, काही छेड करतात का, कोण आहे मग? बघते मी सर, बुजून घेते ते. मग चला ना आपण जाऊया तिथं, नक्की काय आहे तिथं. मला बी उत्सुकता लागली का पलीकडे त्या मुली एवढा वेळ ते कोणाशी बोलते तिथं, आपल्याला बघावं लागेल तिथं. मॅडम ते बुजवण्यासाठी तुम्हाला चला ना जाऊया. काढलेले वर्ष झालं तुम्ही अहो ऐका ना, ते काय आहे नक्की ते तर बघायला पाहिजे ना. जायचं का आपण तिथं? नको सर, मी जाऊ का मग? तुम्ही तरी कशाला जाताय? का घेते ना. ते कोणाशी बोलतात ते पुरी? शैक्षणिक बोलत नाहीत कुणाशी, ते शैक्षणिक साहित्य वगैरे पेन्सिल पेन काही लागलं तर तिकडे छोटीशी टपरी आहे मला वाटतं तिथं, पण तुम्हाला सगळं मुलींना सगळं इथं भेटतं ना शैक्षणिक साहित्य भेटतं, पण कधी कधी सर एखादी जेवढं वस्तू मुबलक लागली दिलं ना तर- शासनाने. का ना मग तिथं टपरी आहे आणि तिथं शालेय वस्तूची खरेदी विक्री होती म्हणून त्या पुरे आणाय जातात, असं तुमचं म्हणणं आहे. आणि ही आश्रमशाळा आहे, सर्व साहित्य फुकट दिलं जातं इथं मुलींना, दिलं जातं, पण कधी चुकून लागतं, एखादी वस्तू लागली तर घेतात. म्हणून बगदाड पाडले तिथं. तर आता मी जाऊ का तिथं? नको सर, का? नाही नाही घेतलं जाईल. नाही मी तिथं जाऊ का फक्त काय तिथं बघा? नका जाऊ. गेलो काय होईल? नाही काय होणार नाही, पण ते केलं जाईल, बुजून घेतलं जाईल. मी बघून येतो ना. पण अहो सर, घेते ना मी, बुजून घेते ना. आपण मी बघतो नाही, मुलं आहेत का काय, लैंगिक शोषण झाले का तिचं? मग नाही नाही कसं काय इथं मुख्याध्यापक गुन्हा बंगाचा गुन्हा दाखल झाला माग. ठीक आहे सर, बघू का मग? नको जाऊच नको. नाही, बुजून घेते ना मी सर. काय तिथं ते तर बघाय नको का? नाही काय नाही, भिंत आहे, बाकी काहीच नाही. मग ते कोणी तोडली ती भिंत? कोणी तोडणार आहे? मुलींनीच हे केलेलं असेल, काही वस्तू घ्यायला जायला. ही भिंत तोडली मुलींनी? मॅडम ते आकार बनवलेले मापात बुजून घेते सर, उद्याची उद्याच नाही तर आज संध्याकाळीच बुजून घ्यायला सांगते. त्या मापाचं आकारमान आहे, म्हणजे ते काय तुटलं नाही, ते एकदम जाणीवपूर्वक ठीक आहे सर, ते बुजून घेते. तुम्ही त्याची चौकशी काय तुम्हाला काय असं काय कमिशन वगैरे नाही ना तिथं त्या दुकानदाराकडून? कमिशनचं काय, मी प्रभारी आहे सर, माझ्याकडं कमिशनचं नाही असं काय संबंध नाही. मॅडम तुमच्यावर लय मोठी जबाबदारी आहे इथे. मुलींची ते आहे ना सर, जबाबदारी आहे म्हणूनच सांगते तुम्हाला की मी ती बुजून घेते सर. घ्या आवर्जून घ्या, कारण आता लक्षात आले म्हणून तुम्हाला ते उत्तर आहे प्रश्न बरं चालतंय, ठीक आहे, काय हरकत नाही. काय आले हे बघा, नाही देते नाही देते खबर नाही देत नाही. नाही दिली. ते विषय घे बोल. काय ठीक आहे बोल. मोरे सर ऐका ना, इथं असं सिच्युएशन आहे, इथं टपरी आहे आणि अख्ख्या प्रेमायसेस मध्ये गुटख्याच्या पुढे आहेत. ही गुटखा कोण खातं याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे? म्हणजे मुली इथं तिथं घेतच नाही ते दखल. हा बघा तुम्हाला सांगतो, म्हणजे सांगायला पाहिजे तिथे एक बगदाड पाडले बघा तिथं. किंवा ग्रामपंचायतने सांगायला पाहिजे इथं परिसरामध्ये टपरी काय जे असेल त्या हॉटेल टाकू नका म्हणून. त्यांना सगळ्यांना आदेशच आहे. मग आता आम्ही इथं त्यांना इथं सांगतोय, ते काही बोलत नाही, शाळेत येऊन देत नाही. मग इथं पालक म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी तक्रार नाही करणार, मग कोण करणार? आम्ही इथं आलो, इथं आम्हाला अडवलं तुम्ही शाळेत यायचं नाही म्हणून. त्या दिवशी शाळेमध्ये आळ्या खेळायला घातल्या आणि वरून अहवाल दडपला का आळ्या नव्हत्या, मोड आलं होतं म्हणून. ते तिकडे आपण चला तुमच्यावर आम्ही चला चला जाऊ आपण. या आता, या आता सगळं स्टाफ आहे. या जास्त लोकांना का बोलू? कोणी बी काढवा चल. हे बघा इथे ना जागोजागी गुटख्याच्या पुढे आहेत. हे बघा इथे दिसेल तुम्हाला. नाही आपलं म्हणणं आता हे चालूच आहे, पण या ठिकाणी नाही ना पाहिजे, बाकी तर चालूच असते.